आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री नामदार गिरीश महाजन यांचा राजीनामा घेण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे. Discover timeless elegance, crafted for perfection, at Bhangale Gold. Welcome to luxury. आणि त्याचं कारणही आहे, आपण पाहत असाल कोणतेही भ्रष्टाचार निघाला, कोणतेही काही भानगड निघाली की तिथे आमच्या भाऊंचेच लोक आणि त्यांचंच नाव येत असतं. अगदी जर कधी शालारताईटी घोटाळा घेतला तर तिथे सुद्धा त्यांचेच प्रमुख कार्यकर्ते. त्याच्यानंतर आता ज्या वेळेला या बोगस टेंडर नोटीस निघाल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचेच माणसं. आणि आता त्यांनीच सांगितलं की ग्रामसेवक आणि तलाठी भरतीसाठी काही लोकांनी पैसे घेतलेले त्यांनी ताबडतोब द्या, नाहीतर मी त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावेल. अरे मग हे करता कोणाच्या भरोशावर आहे? जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्याच माणसाचं नाव येत नाही. आणि कुठेही बघा तुम्ही, काही भानगड निघाली, काही असं प्रकरण निघालं तर तिथे आमचे भाऊ आणि त्यांचे माणसं याच्याशिवाय तिसरं नाव येत नाही. आणि एकाने तर चांगलं वर्णन केलेलं आहे, अखिल भारतीय कुंभमेळा वृक्षतोड संघटनेचे अध्यक्ष, मला नाही आबरून मी कशाला घाबरू, तसं त्यांचं चालू आहे. म्हणजे लोक तुमचे आणि तुम्ही कारवाईचे आदेश देत आहे, मग त्यांना आधीच ओळखा ना, कशासाठी तुम्ही त्यांना एवढं करू देत आहे. आणि कोणीही करत राहिला तरी पाठीराख असल्याशिवाय, गॉडफादर असल्याशिवाय करत नाही. त्यांना ते इतके नीट आवलेले आहेत की त्यांना माहिती आहे की आपल्याला हे सोडून आणणारच आहेत. म्हणूनच ते सगळे विविध मार्गांनी भ्रष्टाचार करताय, अवैध मार्गांनी पैसे कमवताय. आणि याची सगळी नैतिक जबाबदारी गिरीश भाऊंनीच स्वीकारायला पाहिजे आणि त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी आमची मागणी. बरं, आता आपण पाहत असतो कोणत्याही गुन्ह्यामध्ये जर कधी आरोपी पकडले आणि एखादी माणूस जर बाहेर असला, अधिकारी म्हणा पदाधिकारी म्हणा, तर आधी त्याला राजीनामा द्यायला लावता, नाही तर त्याच्यामध्ये येतात. का बरं? की त्याने त्या साक्षीदारांवर दबाव टाकू नये, दडबण टाकू नये म्हणून. ही तर एवढं मोठं प्रकरण आहे. बरं, आत्ताच परत कळलं मला, काही 2000 कोटीचे काही कामं जे रस्त्यांचे चालू आहे नाशिकचे, 200 कोटी का 2270 कोटीचे जे कामं चालू आहे नाशिकचे, त्याची चौकशी लावावी लागलेली. अरे मग चौकशी लावावी का बरं लागते? तुम्ही जर एवढे धुतल्या तांदळासारखे दाखवत आहेत तर कामच नीट दर्जेदार करा ना. तुम्ही जर काम दर्जेदार केलं, तुम्ही जर वचक ठेवला तर निश्चितच ते कामं चांगले होतील. आणि सगळी नैतिक जबाबदारी त्यांचीच आहे. म्हणून आम्ही महाविकास आघाडी मार्फत त्यांनी राजीनामा द्यावा आणि मगच चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. या सर्व कथित घोटाळ्यांमुळे जामनेरचं नाव बदनाम होतंय. नाही, जामनेरचं नाव तर त्यांच्या दृष्टीने मोठं झालं असेल, पण सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने नाव बदनाम होतंय. म्हणजे आपल्याला बाहेर गेलं तर जामनेर सांगताना लाज वाटते. मंत्री गिरीश महाजन यांना वरद असतं कुणाचा नेमका? आता त्यांनी सांगितलेलं आहे की मी पंढरपूरला आलो, पंढरपूर पावला, देवाचीच कृपा आहे. पण कोणत्या देवाची कृपा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.